नमस्कार, सह्याद्रीचा राखणदार मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण आलेलो आहे कल्पना दळवे या ताईंकडे आणि या ताई आपल्याला एक सुंदर प्रसादाची रेसिपी करून दाखवणार आहे। तर या आहेत कल्पना ताई। कल्पना ताई, तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या चॅनल मध्ये। नमस्कार। नमस्कार। तर ताई, तुम्ही कुठला पदार्थ आमच्या प्रेक्षकांना करून दाखवणार आहात? मी डाळ्यांचे लाडू बनवून दाखवणार आहे। बरं, तर वळूया कृतीकडे। डाळ्यांचे लाडू बनवण्यासाठी 1 वाटी डाळ्या घेतल्या आहे, 1 वाटी पिठी साखर घेतली आहे, 1 वाटी तूप घेतलेला आहे, ड्रायफ्रुट्समध्ये पिस्ता घेतलेला आहे, काजू घेतला आहे, बदाम घेतला आहे, किसमिस आणि विलायची पावडर आणि हे सजावटीसाठी। तर आपली सामग्री बघून झालेली आहे, आता आपण कृतीकडे वळूया। आधी आपण 2 ते 3 मिनिट डाळ्यांना परतून घेऊ। मंद आचेवरच करायचं आहे, जास्त लाल होणार नाही याची पण काळजी घ्यायची आहे, कारण की लाल झाले तर मग त्याचा टेस्ट बिघडून जाणार। गरम झाले की बघून घ्यायचं, डाळ हलकेसे गरम झाले आहेत का? हलकेसे गरम झाले आहेत आपले डाळ। आता आपण यांना काढून घेऊ आणि याला थंड करू। हे थोडं थंड झालं की आपण मिक्सरमध्ये लावू। याला मिक्सरमध्ये टाकून आपण याला बारीक करून घेऊ। हे डाळ आपला बारीक झालेलं आहे पावडर याचं। आता आपण याला गाळून घेऊ। डाळ्या या बारीक करून घेतलेल्या आहे आणि गाळून सुद्धा घेतल्या आहेत। ताई, आता काय करायचंय? आता याच्यामध्ये पिठी साखर आहे, ही पण गाळून घेतलेली आहे। बरं, साखरेला बारीक केलेलं आहे, त्यालाच पिठी साखर असे म्हणतात। हा, ही मी 1 वाटी घेतली आहे, पण तुम्हाला किती गोड पाहिजे त्यानुसार तुम्ही टाकू शकता। पण मी आता 1 वाटी घेतलेला आहे डाळ्या, त्याच्यामुळे मी फक्त अर्धा वाटी टाकेल। मला जितकं गोड आवडते तितके टाकायचे। आता याच्यात आपल्याला तूप टाकायचं आहे। तुपाला तापवून घेतलेलं आहे आणि ते इथे थोडं कोमट कोमट टाकायचं। हे आपल्याला तूप टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि असं गोळा झाला पाहिजे। त्याच्यामध्ये विलायची आहे, ही विलायची टाकत आहे, पिस्ता, बदाम पण घालते, थोडे किसमिस घालू आपण याच्यामध्ये। सगळं मिक्स करून घ्यायचं छान। अरे वा, हे तर खूपच झटपट तयार होणारे असे दिसत आहे मला लाडू। हो, गणपती बाप्पाला तर नक्कीच आवडेल हा प्रसाद। बिलकुल, खूप लवकर बनतात हे लाडू, अगदी 10 ते 15 मिनिटात बनवून जातात। बरोबर, लहान मुलांसाठी पौष्टिक आहे आणि आपण मुलांचा खाऊ म्हणून सुद्धा डब्यामध्ये हे बनवून ठेवू शकतो। हा, 10 ते 15 दिवस हे लाडू राहू शकतात डब्यात। हा, गणपती बाप्पासाठी आपले हे लाडू प्रसादासाठी बनवून तयार आहे। तुम्ही सुद्धा करून बघा आणि आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा लाडू कसे झाले। खूप खूप आभार ताई तुमचे, खूप खूप धन्यवाद। तुम्ही आम्हाला इतकी सुंदर रेसिपी करून दाखवली, इतकी चविष्ट आणि पौष्टिक सुद्धा। तुमचे पण खूप खूप धन्यवाद। मला ही रेसिपी करून दाखवण्यासाठी सह्याद्री राखणदार आणि सखी सह्याद्रीचे मी पण खूप खूप आभार मानते की त्यांनी मला बनवायची संधी दिली, त्याबद्दल खूप धन्यवाद। तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा आणि असे छान छान व्हिडिओज आम्ही तुमच्यासाठी आणत राहू आणि तुम्ही बघत राहा सह्याद्रीचा राखणदार। नमस्कार।